हॅलो, वेलकम, नमस्कार. मी हिमांगी गोखले आणि मी तुमचं स्वागत करते अनपॉप्युलर मराठी मुलगी चॅनलवर. आजची रेसिपी आहे भाजणीची मोकळ. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: मीठ, भाजणी, कांदा आणि लाल तिखट. कांदा कापून घेतला आहे आणि मीनवाईल आपण भाजणीच्या पिठामध्ये थोडंसं तिखट, मीठ आणि पाणी घालून ते छान मिक्स करून घेणार आहोत. त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही स्क्रीनवर बघताय. आता आपण गॅसवर कढई ठेवले आहे. मी प्रेफर करते की मी लोखंडाची वापरेन. त्याच्यामध्ये साधं तेल घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी मोहरी वापरायची. काही लोक त्याला राई म्हणतात. मोहरी तडतडायला लागली की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा आणि तो छान परतवून घेणार आहोत. थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत भाजणी ऑलरेडी आपण पाणी टाकून मिक्स करून घेतलेली होती. भाजणी त्याच्यामध्ये टाकायचे, थोडीशी ढवळायचे आणि नंतर एका स्टीलच्या ताटामध्ये पाणी घेऊन ते त्या भांड्यावर ठेवून द्यायचं आहे. मधनं चेक करायचं आहे की कन्सिस्टन्सी भाजणी ही हळूहळू मोकळी होत झाली पाहिजे, पण अगदीच कडक असेल तर ती खाली लागायला नको, म्हणून मी वरनं पाणी शिंपडलं आहे. तुम्हीसुद्धा हे करू शकता किंवा तुम्ही घेतानाच मिक्स करताना त्याच्यामध्ये पाणी थोडं जास्त ठेवू शकता. युजली दहीसोबत पण खाल्ली जाते. मी इथे लोणच्यासोबत खाते. दही घेतलं तरी छान. आणि अशा प्रकारे भाजणीची मोकळ तयार आहे. आय होप तुम्ही ही रेसिपी एन्जॉय कराल. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.